गरज नाही, ती सामुग्री देवाने जन्मताच तुमच्या सोबत दिलेली आहे. ज्याला कान असतील ना त्यांनी श्रवण केलं पाहिजे, ज्याला डोळे असतील ना त्यांनी पाहिलं पाहिजे. पण डोळे असणाऱ्या माणसाने काय पाहिलं पाहिजे? चांगलं पाहिलं पाहिजे. आणखी सांगू का, डोळे असणाऱ्या माणसाने वाईटात सुद्धा चांगलं पाहिलं पाहिजे, वाईटात सुद्धा चांगलं पाहिलं पाहिजे. कान असणाऱ्या माणसाने काय ऐकलं पाहिजे? चांगलं ऐकलं पाहिजे, चांगलं ऐकलं पाहिजे. एखादं काही ऐकू आलं तरी त्याचा अर्थ चांगला लावला पाहिजे. तुम्ही जर अर्थ वेगळाच लावत जात असाल तर तुम्हाला काही ऐकायला आलं तर त्याचा अर्थ तुम्हाला वेगळा दिसेल. आणि म्हणून अर्थाने तुम्ही वेगळ्या अर्थाने जर ऐकत असाल तर ऐकणं तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. वेगळ्या अर्थाने जर तुम्ही पाहत असाल तर पाहणं तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. हो, तुम्ही ऐकारे कान माझ्या विठोबाची गुण. जगामध्ये पाहत असताना आपण पाहतो महाराज, पण मला असं वाटते चांगलंही पाहिलं पाहिजे ना. एक कुत्रं येत होतं, अत्यंत घाण कुत्रं होतं. त्याच्या डोक्यावर मोठं भत पडलेलं होतं, गोमाशा गोंगोंग करत होत्या, असं पोट त्याचं खाली गेलेलं होतं, एकदम बांग कुत्रं होतं. आणि शिष्यासहित एक गुरु पुढे चालले होते, समोरून ते कुत्रं येत होतं आणि ते शिष्य म्हणाले, काय खराब आहे कुत्रं गुरुजी, काय वाईट आहे कुत्रं आहे, सगळ्या माशा गोंगोंग करतायत, काय पोट खाली गेलं याचं, अत्यंत घाण कुत्रं आहे. त्यावेळेला गुरुजी म्हटलेले, को कुत्रंच दिसलंय तुम्हाला, कुत्रं घाण आहे पण त्याचे दात किती स्वच्छ आहेत, दात किती स्वच्छ आहेत. त्या दाताकडे लक्ष द्या ना, किती स्वच्छ दात आहेत. तुमच्या दातापेक्षा सुद्धा स्वच्छ दात आहे. मला असं वाटतंय वाईटा सुद्धा तुम्ही चांगलं पाहू शकता. विठ्ठला विठ्ठला याला गुणग्राहकता म्हणतात. असा एकही वृक्ष नाही, अशी एकही मुडी नाही की जी औषधी नाही, असा एकही वृक्ष नाही की जे औषधी नाही. मला असं वाटतं त्याचा योग्य विनियोग करणारी माणसं भेटणं महत्त्वाची आहे ना. माणसं जर चांगली भेटली, त्याचा विनियोग जर चांगला केला, तशी एकही मुडी नाही की ज्याच्यामध्ये औषध नाही, औषध नाही. माहीत आहे तुम्हाला, विषाचा सुद्धा अलंकार बनू शकतो नियोजन केलं तर, विषाचा सुद्धा अलंकार बनू शकतो नियोजन केलं तर. नाही नियोजन केलं तर अमृत सुद्धा वाया जाऊ शकते. घालवलं ना राक्षसांनी, अमृत वाया घालवलं, अमृत सुद्धा वाया घालवलं. अमृत सुद्धा वाया घालवणारी माणसं आहेत, ज्याला राक्षस म्हणतात आणि खऱ्या अर्थाने ज्याला दानव म्हणतात, दानव म्हणतात. आणि विषाचं सुद्धा नियोजन करून अलंकार बनवणारे आहेत, त्याला शिव म्हणतात. विष येईल तुमच्याकडे. मी असं म्हणेल की समुद्र मंथनातून 14 रत्न बाहेर पडले, समुद्र मंथनातून 14 रत्न बाहेर पडले. त्याच्यात अवदस आहे तर लक्ष्मी सुद्धा आहे. समुद्र मंथनातून 14 रत्न बाहेर पडले, त्याच्यात विष आहे तर अमृतही आहे, त्याच्यामध्ये 14 रत्न आहेत. पण मला असं वाटतं या जनसागरातून एकच रत्न बाहेर पडते, ते म्हणजे निंदा आहे. बऱ्याच असं होतं. आणि म्हणून हे विष आहे, हे विष आहे, हे पचवावं लागतंय. मी खरं सांगू का महाराज, ज्या माणसाचं ध्येय निश्चित असेल ना, त्याने या गोष्टीला किंमतच द्यायची नसते. ध्येय तुम्हाला जर साधायचं असेल तर तुम्हाला पुढे जावं लागेल. आणि म्हणून या ठिकाणी शिवजीला विष दिल्या जाते, त्याची ओकारीही होत नाही आणि ते पोटातही जाऊ देत नाही आणि गळ्यामध्ये त्याला धारण करतात. त्या विषाने सुद्धा माझ्या शिवजीचं नाव प्रसिद्ध होते, निळकंठ नाम प्रसिद्ध झालंय. आपण पाहतो अनेक गोष्टी, पाहत असताना त्याचे गुण पाहणं सुद्धा महत्त्वाचे आहे. ऐकणं हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. दादांनो, श्रवण ही पहिली भक्ती आहे. श्रवण कसं केलं पाहिजे सांगतोय बघा थोडक्यात. कसं केलं पाहिजे श्रवण? श्रवण अत्यंत प्रेमाने केलं पाहिजे. कोण कीर्तनकार आहेत, कुठले आहेत, कोण्या भागातले आहेत, याचा विचार नाही केला पाहिजे. श्रवण प्रेमाने करा. हे श्रवण तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला ऐकायला येते ना सगळ्यांना, कसं श्रवण केलं पाहिजे ते सांगतो. काय झालं पहा, मुलाने 10वीमध्ये पास व्हावं अशी आईची इच्छा होती. आईने त्याला भरपूर वेळ दिला, अभ्यासाला भरपूर वेळ दिला. माझं पोरगं पास होईल 10वीत, 10वीत पास झाल्यानंतर ते 12वी होईल, 12वीत पास झाल्यानंतर ते D.Ed होईल, कुठंतरी मास्तर म्हणून लागेल, माझं म्हातारपण सुखात जाईल. बरं जाऊ द्या, माझ्या म्हातारपणाचं मी पाहून घेईल,
पण माझ्या पोराचं जीवन सुखात जाईल, नोकरी लागेल माझ्या पोराला. आईने त्याला भरपूर वेळ दिला. 10वीमध्ये शिकावं, पास व्हावं अशी आईची इच्छा होती. परीक्षा झाली, पोरगं मार्कलिस्ट घेऊन घरी आलं. मार्कलिस्ट मायेच्या हातामध्ये दिलं. मायेला त्याचा राग आला, कारण नाऱ्या 3 विषयामध्ये नापास झाला होता. आईने त्याच्या श्रीमुखामध्ये जाळ काढला. राग आला त्याला आईचा राग आला. आईचा राग धरायचा नसतो. आईला लाता मारलेल्या आहेत आपण. तिने जर एखादी चापट मारली ना, सहन करायची असते, लक्षात ठेवा. हे आईच आहे. हिची एखादी चापट जर सहन केली तर तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आईने चापट मारली, पोराला राग आला, पोरगं घर सोडून निघून गेलं. 1 वर्ष झाले, 2 वर्ष झाले, 3 वर्ष झाले, 4 वर्ष झाले. माय सारखी रडत होती आपल्या पोरासाठी. पोराला आठवण येते का नाही मला माहीत नाही, पण आईला मात्र मुलगा जर जवळ नसेल तर किती आठवण येईल माय झाल्याशिवाय कळणार नाही. खूप रडायची, खूप मोठमोठे नवस करायचे की देवा 4 वर्ष झाले पोराचा पत्ता नाही, पत्र नाही, कुठं आहे माहीत नाही, काय जीवन काय काय कुठं मी कसं जगत असेल. खऱ्या अर्थाने रात्री जर आठवण आली तर रात्र माझी रडण्यात जाते. रे देवा कुठं असेल माझं पोरगं. कधी कधी तिचा विचार अनुचित होत होता आणि अनुचित झाल्यानंतर जोराने हंबरडा पडत होती, नाही रे बाबा देवा, ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी ते सुखाने असलं पाहिजे. मला नाही भेटलं तरी चालेल, नाही ते घरी आलं तरी चालेल, पण ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी सुखाने असलं पाहिजे. असा अनुचित विचार झाल्यानंतर जोराने हंबरडा फोडत होते. ऐका, एक दिवस देव्हाऱ्यासमोर बसली असताना तिला बाहेरून एका भिकाऱ्याचा आवाज आला, ताई भिक्षा वाढ. ताई देव्हाऱ्याकडून उठली, दुरडीजवळ गेली, एक कोरभर भाकरी तिने हातात घेतली. मला एक वाक्य आठवते की दुसऱ्याच्या दुःखामध्ये सहभागी होण्याचा योग माणसाच्या जीवनामध्ये यावा असं ज्याला वाटत असेल ना, तर त्याच्या जीवनामध्ये सुद्धा कधी कधी दुःख येणं महत्त्वाचं असेल. कोरभर भाकरी घेऊन ती माय त्या भिकाऱ्याकडे निघाली. भिकाऱ्याने आपली झोडी अशी पुढे केली आणि भाकरी वाळत असताना भिकाऱ्याचं लक्ष गेलं. ताईचे दोडी डोणे पाजरत होते. भिकाऱ्याने आपली झोडी आवरून घेतली. नाही ताई, मला भीक वाढायसाठी जर तुला घरून कोणाचा त्रास होत असेल तर मी पुढे जाईल, नको मला तुझं भीक. येतोय ताई म्हणून भिकारी निघाला. आईचा कंठ दाटून आला आणि आई म्हटली, दादा तुला भीक वाढायसाठी रडत नाही रे मी. दादा म्हटल्यानंतर भिकारी थांबला. भिकारी परत फिरला. भिकाऱ्याचे डोळेसुद्धा पाणावले, कारण भिकारी म्हटला, ताई आजपर्यंत मला भीक वाढणारे खूप भेटले, पण दादा म्हणणारी फक्त तू भेटलीस. दादा का रडते ताई तू, काय रडण्याचं कारण आहे. ताईने सांगितलं, दादा आईला मुलाला मारायचा अधिकार असतो ना रे. म्हटले असतो. एक चापट मारली पोराला, निघून गेलं पोरगं. 4-5 वर्ष झाले, निरोप नाही, पत्र नाही, कुठं आहे माहीत नाही. सारखी आठवण करते बघ मी त्याची, सारखी आठवण केली की पोरगं आहे माझं ते. भिकाऱ्याने विचारलं, ताई त्याचे चिन्ह सांगता येतील. म्हटले हां, सड पातळ आहे. त्याचा वर्ण कसा आहे, सावळा वर्ण आहे. त्याचे केस कसे आहेत, कोरडे केस आहेत. नाक कसं आहे, सरळ आहे. आणि ताई सरळ नाक आहे, कोरडे केस आहे, सड पातळ बांधा आहे, सावळा वर्ण आहे. ताई त्याच्या डाव्या गालावर मोस आहे का गं. म्हटले हां, डाव्या गालावर मोस आहे. मग चिंता करू नको. दादा म्हटले ना तू मला, तो जसा तुझा मुलगा आहे तसाच तो माझा भाचा आहे. पाहिलंय मी त्याला, आता त्याला घरी आणून देण्याची जबाबदारी माझी आहे. मी इथं बसणाऱ्या मातांना विचारतो, समजा अशी जर वार्ता तुम्हाला कोणी सांगत असेल तर तुम्ही असं म्हणाल का की थांब थोडं, तू आम्ही गरिबाचं ऐकत नाही, फक्त श्रीमंताचंच ऐकतोय, आम्ही मोठ्या माणसाचंच ऐकणारी माणसं आहोत, गरिबाचं आम्ही ऐकत नाही, असं म्हणाल तुम्ही. असं म्हणाल तुम्ही की जरा बाटली लावलेली आहे नळाखाली, त्याची तोटी बंद करून येतो म्हणून असं म्हणाल तुम्ही. असं म्हणाल तुम्ही की चुलीवर दूध ठेवलेलं आहे ते उतू जाईल, ते खाली उतरून येतोय म्हणून असं म्हणाल तुम्ही. तुम्ही जेवढ्या प्रेमाने तुमच्या मुलाची शुद्धी वार्ता ऐकताय ना, तुमच्या मुलाच्या सापडण्याची वार्ता ऐकताय ना, तितक्या प्रेमाने तुम्ही हरी कीर्तन आणि कथा ऐका. हे कथा आणि कीर्तन तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा.
श्रवणाचे मीसे बैसावे ओनी श्रवणाचे मीसे बैसावे येवोनी साम्राज्य भुवनी सुखी नादे साम्राज्य भुवनी सुखी नादे श्रवणाचे मिसे बैसावे बोनी श्रवणाचे मिसे बैसावे बोनी साम्राज्य भुवनी सुखी नादे साम्राज्य भुवनी श्रवण महत्त्वाचं आहे. श्रवण ही भक्ती आहे. कीर्तन ऐकायला गेल्यानंतर खूप प्रेमाने ऐका. सुकल्या पुत्राची शुद्धी वार्ता, जेने आदरे ऐके माता, तेने आदरे हरिकथा आणि संत कथा परिसावी. इतक्या प्रेमाने कथा कीर्तन ऐकलं ना तर तुम्हाला दुसरी साधना करण्याची गरज पडणार नाही. हे कथा आणि कीर्तन आपला उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. ही पहिली पायरी आहे श्रवण. अत्यंत महत्त्वाची आहे. असं म्हणतायत अक्रूर महाराज की पायरी पायरीनेच वर गेलेलं चांगलं राहते. पायरी पायरीने वर गेलं ना की माणूस शेवटपर्यंत पोचत असतो. आम्ही सांगत असतो विनोदाने की एका मुलाला एक बाप मारत होता. फार चिकट बाप होता तो. मारण्याचं कारण असं होतं की त्याला त्या बापाने चप्पल घेतली होती. खूप मारत होता. शेजाऱ्याने विचारलं, रामभाऊ इतकं मारत असतात का हो पोराला? काय गुन्हा केला त्याने? ते लहान किती आहे, तुम्ही मारताय किती त्याला? मारता म्हणजे आणखी मारील या मूर्खाला मी. अरे बरं केलंय काय त्याने? या मूर्खाला मी चप्पल घेतली म्हणे. मग काय केलं त्याने? आम्ही वर राहतो म्हणे माडीवर. मग काय झालं? या मूर्खाला मी सांगितलं की एक पायरी सोडून दुसऱ्या पायरीवर पाय ठेवायचा म्हणजे जास्त घासणार नाही. एक पायरी सोडून दुसऱ्या पायरीवर पाय ठेवायचा म्हणजे जास्त घासणार नाही. यानं काय केलं? या मूर्खानं 2 पायऱ्यामध्ये सोडल्या म्हणे. अरे मग चांगलं झालं ना. चांगलं काय झालं? चड्डी फाटली ना म्हणे. याचा अर्थ असा आहे की हळूहळू धाडे धाडे केतुलेने एके वेळे मार्गाचेनी बडे निश्चित ठाकी. श्रवण ही अत्यंत महत्त्वाची पहिली पायरी आहे. ते केलं पाहिजे. आपल्याला पुढच्या भक्ती सांगत असताना दास्य भक्तीकडे जायचं आहे. दास्य ही भक्ती सुद्धा अत्यंत महत्त्वाची आहे. कोणी केली? म्हणून देखिले रामचरण चरण म्हणून देखिले रामचरण निकटा हनुमते पै केले म्हणून देखिले रामचरण म्हणून देखिले रामचरण दास्यत्व भक्ती हनुमंतरायाने केली. आपल्या इथं रोकडोबाचं मंदिर आहे. हनुमंतरायाचं मंदिर आहे. आमच्या शेगावला सुद्धा रोकडोबाचं एक मंदिर आहे. त्याला रोकडा हनुमान असं म्हणतायत.
तुमच्या इथं सुद्धा फार भव्य मंदिर आहे. चकलंबा हे ऐतिहासिक गाव आहे, फार मोठं गाव आहे, अनेक गड्या दिसल्यात मला. आणि खरं म्हणजे हे संस्थानसुद्धा अत्यंत ऐतिहासिक संस्थान आहे. सज्जनानो, हनुमंतरायाने दास्यत्व भक्ती केली. सेवा ही फार महत्त्वाची आहे. सेवा माणसाला खूप मोठं बनवत असते. बरं, आज तुम्ही देशामध्ये जा, तुम्हाला काही गावं दिसतील की ज्या गावामध्ये राम मंदिर आहे, पण असं एकही गाव नसेल की ज्या गावामध्ये हनुमंतरायाचं मंदिर नाही. हनुमंतरायाचं मंदिर नाही असं एकही गाव नाही. सेवेने माणूस फार मोठा होत असतो. आणि हनुमंतरायाची आणि प्रभूची भेट झाली. कुठं भेट झाली? आमचे अक्रूर महाराज रामायण सांगतात, त्यांना माहीत आहे. कुठं भेट झाली? रामप्रभूची आणि हनुमंतरायाची पहिली भेट झाली ऋषमुख पर्वताच्या पायथ्याशी. ऋषमुख पर्वतावर सुग्रीव राहत होता. सुग्रीवाच्या भावाचं नाव वाली. वालीचं आणि सुग्रीवाचं युद्ध झालं. वालीने सुग्रीवाला घराच्या बाहेर काढून दिलं. सुग्रीव घराच्या बाहेर निघाला आणि ऋषमुख पर्वतावर राहिला. वालीला त्या ठिकाणी येण्याचा शाप होत आहे म्हणून राहिला. आणि तुम्हाला सांगू, सुग्रीवाने सत्ता सोडली, सुग्रीवाने संपत्ती सोडली, सुग्रीवाने सौभाग्यवती सुद्धा सोडली, पण सुग्रीवाने साधूला सोडलं नाही, हनुमंतरायाला नाही सोडलं. सुग्रीवाने सत्ता सोडली, संपत्ती सोडली, सौभाग्यवती सोडली, पण साधूला सोडलं नाही. आणि साधूला सोडलं नाही म्हणून सत्ताही मिळाली आणि सत्ताधीशही मिळाला. सगळं सुटलं तरी चालेल, साधूला सोडू नका. पुन्हा वैभव तुम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. बघा, तहरह सचिव सहित सुग्रीवा. सुग्रीवाचं सचिवपद कुणाकडे होतं? हनुमंतरायाकडे होतं. तहरह सचिव सहित सुग्रीवा. ऋषमुख पर्वतावर सुग्रीवजी थांबलेत आणि सुग्रीवाला भय होतं वालीकडून. वाली तर इथं प्रत्यक्ष येऊ शकणार नाही, पण वाली कोणाला तरी पाठवू शकतो. म्हणून रामप्रभू आणि लखनजी जानकीचा शोध लावत लावत ऋषमुख पर्वत नियर आया. ऋषमुख पर्वताच्या जवळ आले. आल्यानंतर सुग्रीवाने त्यांना पाहिलं. पाहिल्यानंतर सुग्रीवाला असं वाटलं की आपल्याला मारायसाठीच पाठवले. क्षत्रिय दिसतात, क्षत्रिय दिसतात, आपल्याला मारायसाठी पाठवले. आणि त्या ठिकाणी त्यांचा परिचय घेण्यासाठी हनुमंतरायाला पाठवलं. हनुमंतराय खाली आले. हनुमंतराने त्यांना परिचय विचारला. ओ तुम श्यामल गौर शरीरा, क्षत्रिय रूप फिरहु बनवीरा, कठिन भूमि कोमल पदगामी, कवन हेतु विचरहु बन स्वामी. ओ तुम श्यामल गौर शरीरा, क्षत्रिय रूप फिरहु बनवीरा, कठिन भूमि कोमल पदगामी, कवन हेतु विचरहु बन स्वामी. ओ तुम श्यामल गौर शरीरा, क्षत्रिय रूप फिरहु बनवीरा. ऐका, ऋषमुख पर्वताच्या जवळ हनुमानजी दोघांचा परिचय घेण्यासाठी जातात. पायथ्याशी विचारतात, ओ तुम श्यामल गौर शरीरा. एक श्याम आहे, एक गौर आहे. क्षत्रिय रूप फिरवू बनवीरा. क्षत्रियाचा वेश धारण करून तुम्ही या वनामध्ये फिरताय. कठीण भूमी, ही भूमी कठीण आहे. कोमल पदगामी, आपले पाय अत्यंत कोमल आहेत. कवन हेतू विचारू बनस्वामी. असा कोणचा हेतू आहे की हे कोमल पाय या कठीण भूमीमध्ये फिरतायत? कशासाठी फिरताय तुम्ही? त्यावेळेला प्रभूने आपला परिचय दिला. कौशलेश दशरथ के जाये, हम पितु बचन जानी बनाये, नाम राम लक्ष्मण दो भाई. माझं नाव राम आहे, हा माझा भाऊ आहे, याचं नाव लक्ष्मण आहे. 14 वर्ष झोपला नाही बाबा, 14 वर्ष यांनी काही खाल्लं नाही. हा माझा भाऊ आहे, माझ्यासोबत आला आहे. हा, याला वनवास नव्हता परिचय नाही बरं का, परिचय नाही. आता परिचय होऊन राहिला आहे, पहिली भेट आहे. हा माझा भाऊ आहे. 14 वर्ष झोपला नाही बाबा, 14 वर्ष याने काही खाल्लं नाही. वनवास तर मला होता फक्त, पण माझ्या संरक्षणासाठी माझा भाऊ माझ्यासोबत आला आहे. भावाच्या संरक्षणासाठी भावाने पुढे गेलं पाहिजे. हा माझा भाऊ आहे. हे रामायणातील बंधुप्रेम आहे.
या बंधुप्रेमाची प्रत्येक घराला आज गरज आहे. आपल्याजवळ वेळ कमी आहे, आपल्याजवळ आता अर्धाच तास राहिला आहे फक्त. अर्थात हा माझा भाऊ आहे. कौशलेश दशरथ के जाये, हम पितु बचन जानी बनाए, नाम राम लक्ष्मण दो भाई, आणि संग नारी सुकुमारी सोय. बाबा, आम्ही फक्त दोघं जरी तुम्हाला दिसत असलो ना, तर येताना आम्ही दोघं नव्हतो बरं, तिघं होतो. आमची सौभाग्यवती सोबत होती बाबा. रावण घेऊन गेला आमच्या सौभाग्यवतीला. रामप्रभू म्हणतात हनुमानजीला. आणि हनुमानजी आपल्या मालकाला ओळखतात. आणि ओळखल्यानंतर त्या ठिकाणी रामप्रभू विचारतात, बाबा आमचा तर परिचय झाला, तुमचा काय परिचय आहे? कोण आहात तुम्ही? तुमचा काय परिचय आहे? हनुमानजी आपला परिचय देतात. आपल्याला माहीत आहे, देहदृष्ट्या तु दासोहम, जीवदृष्ट्या तदंशका, आत्मदृष्ट्या त्वमेवाहम इति मे निश्चलामती. देहदृष्टीने मी तुमचा दास आहे, जीवदृष्टीने मी तुमचा अंश आहे, आणि आत्मदृष्टीने तुम्ही आणि मी एक आहे, असा माझा परिचय आहे. महाराज, पहिल्याच भेटीमध्ये हनुमानजी आपला परिचय देतात. आणि त्या परिचयामध्ये रामप्रभू म्हणतात, गड्या हनुमान, तू मला लक्ष्मणापेक्षा सुद्धा दुगुणा प्रिय आहेस. लक्ष्मणापेक्षा सुद्धा पहिल्याच भेटीत मला लक्ष्मणापेक्षा तू दुगुणा प्रिय आहेस. लखनजीला थोडं वाईट वाटतंय की वा रे वा, एकदम इतक्या लवकर भेटतायत. आम्ही पक्षाचं एवढ्या दिवसापासून काम करतो, आमच्या तिकिटाचा विचार नव्हता, यांना खटकन कसं काय तिकीट भेटते बा, माझ्यापेक्षा दुगुणा प्रिय कसा काय हा. जरा वाटतंय लखनजीला थोडं वाईटच वाटतंय. दुगुणा प्रिय आहेस म्हणतात. आणि त्यावेळेला हनुमानजी म्हणतात की बाबा, मला असं वाटते की वर सुग्रीव राहतो, सुग्रीवाचा आणि तुमची भेट झाली पाहिजे. अरे पण राजा, तो डोंगर किती मोठा आहे, आम्ही थकून गेलो गड्या. आता या डोंगरावर चढण्याची आमची शक्ती नाही, आम्ही थकलोय, आम्ही नाही चालू शकत. हनुमानजी म्हणतात, बाबा आतापर्यंत तुमचं वाहन तुमच्या बरोबर नव्हतं, आता तुमचं वाहन तुमच्या समोर उभं आहे, आता तुम्हाला पायी चालण्याची काय गरज आहे. अरे पण आम्ही दोघं जण आहोत हनुमान. 2 शीटची व्यवस्था आहे ना बाबा, 2 शीटची व्यवस्था आहे. एका खांद्यावर रामप्रभूला बसवलं, ते चित्र आहे अजून. एका खांद्यावर लखनजीला बसवलं आणि जय श्रीराम म्हणून उड्डाण ज्यावेळेला घेतलं ना, त्यावेळेला लखनजी म्हणतात, हनुमान तू माझ्यापेक्षा दुगुणा नाही बाबा, 1000 पटीने मोठा आहे. शेषाचा अवतार आहे मी. या सगळ्या पृथ्वीचा बोजा सहन करण्याची शक्ती आहे माझी. आणि माझाही बोजा घेऊन एवढ्या पर्वतावर जर तू उड्डाण मारत असेल तर माझ्यापेक्षा दुगुणा नाहीस दादा, माझ्यापेक्षा 1000 पटीने मोठा आहेस तो. हनुमंतरायाची सेवा करा माझ्या दादांनो, तुम्हाला कधीच कमी पडणार नाही. विठाला विठाला विठाला. या भेटीपासूनच सीतेच्या शोधाला वेग येतो. अगोदर दोघच जण आहेत. हे दोघच जर फिरत राहिले असते तर सीतेचा शोधच लागला नसता. सीतेचा शोध लावलाय माझ्या हनुमंतरायाने. मला सगळं नाही सांगायचं. 4 पद्धतीची सेना तयार करतो सुग्रीव. दक्षिण दिशेला हनुमंतरायाला पाठवतो. दक्षिण दिशेला हनुमंतराय जातात आणि हनुमंतरायाला दक्षिण दिशा दिल्या जाते. याचं कारण असं आहे, दक्षिण दिशा ही यमाची दिशा आहे आणि यमाला हरवण्याची ताकद फक्त हनुमंतरायाची आहे. हनुमंतराय दक्षिण दिशेला जातात, समुद्राच्या तीरावर जातात. माहित आहे संपातीची भेट होते आणि संपाती सांगतायत की तुमची जानकी एक त्रिकूट नावाचा पर्वत आहे, त्या पर्वतावर एक नगरी आहे, त्याचा राजा आहे रावण. त्या लंकेमध्ये एक अशोक बाग आहे, त्या अशोक बागेत एक अशोक वृक्ष आहे आणि त्या अशोक वृक्षाच्या खाली तुमची जानकी शोक करते. असं ज्यावेळेला समजते ना, त्यावेळेला शोध लावण्यासाठी कोण जाईल म्हणून विचारला जाते. अंगदाला विचारला जाते, तुम्ही जाऊ शकताय? म्हटले नाही जाऊ शकत, कारण तिथं अक्षय जिवंत आहे. जोपर्यंत अक्षय जिवंत आहे तोपर्यंत मी लंकेत नाही येऊ शकत. त्याची एक स्वतंत्र कथा आहे. जामवंताला विचारला जाते, तुम्ही जाऊ शकताय? म्हटलंय मी म्हातारा असल्यामुळे जाऊ शकत नाही. म्हातारी माणसं भविष्यातल्या नाही महाराज, भूतकाळातल्या गप्पा मारतायत. अरे आम्ही लेका आमच्या तारुण्या एका हाताने पोतं उचलायचो मुरमुऱ्याचं.
जामवंत म्हणतात मी नाही जाऊ शकत. हनुमानजीला विचारला जाते, हनुमानजीच्या शक्तीची आठवण करून दिल्या जाते, तुम्ही जाऊ शकताय हनुमानजी? हनुमानजी म्हणतात तुमची इच्छा असेल तर, आज्ञा असेल तर मी एका उड्डाणात 4 एरझारा मारू शकतो. तुमची इच्छा असेल तर मी त्रिकुट नावाचा पर्वत उचलून आणू शकतो. इच्छा असेल तर मी रावणाला मारू शकतो. मी काय करू शकत नाही? सहित सहाय रावणही मारी आणहु त्रिकूट उपारी. जामवंत मैं पुछवू तोई उचित सिखावन दिजवू मोही. जामवंत मैं पुछवू तोई उचित सिखावन दिजवू मोही. उचित शिखावन दिजवू. राम सिया राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. त्यातला एक शब्द फार महत्वाचा आहे. वनवे महाराज, उचित शिखावन दिजवमुळे. मी सगळं काही करू शकतो, पण यातलं उचित तुम्ही सांगा मी काय केलं पाहिजे. यातलं चांगलं काय ते तुम्ही सांगा मी काय केलं पाहिजे. मी मृदंग किती वाजवू शकतो, पण तुम्ही सांगा मी कीर्तनात कसा वाजवला पाहिजे. मी गायन किती करू शकतो, पण तुम्ही सांगा मी कीर्तनात कोणत्या चाली म्हटल्या पाहिजेत, नाही का? असंच ना. मी काही करू शकतो, पण यातलं उचित काय ते सांगा, मी काय केलं पाहिजे. महाराज, उचित साधूला विचारलं पाहिजे, उचित गुरुला विचारलं पाहिजे. मी हे सगळं करू शकतो महाराज, पण मी काय केलं पाहिजे हे तुम्ही सांगा. हनुमानजी विचारतायत. अरे माझ्या बाबाला हनुमानजीला विचारण्याची काय गरज आहे? जामवंताला म्हणतायत जामवंत मैं पुछवू तोही उचित शिखावन दिजवू मोही. यातलं उचित काय, यातलं चांगलं काय ते तुम्ही सांगा. मी काही करू शकतो. सहित सहाय रावणही मारी आणहु त्रिकूट उपारी. जामवंत मैं पुछवू तोही उचित शिखावन दिजवू मोही. यातलं चांगलं काय ते सांगा, मी करेल. जे तुम्ही सांगाल तेच करेल, मी दुसरं काही करणार नाही. सांगितलं जामवंताने, फक्त सीतेचा शोध लावून यायचा, दुसरं काही करायचं नाही. आता ऐका. हनुमंतराय निघाले. सगळं सांगायला वेळ नाही, त्याच्यासाठी स्वतंत्र आमच्या अक्रूर महाराजांची कथा तुम्ही ऐकली पाहिजे. आणि काय सुंदर म्हणताय महाराज तुम्ही. हो वा. तोडिता फुले मी म्हणतायत महाराज. असो. हनुमंतराय निघाले. चांगल्या मार्गामध्ये संकट असतात महाराज. ते संकट पार करत करत पुढे चालावं लागतं. मैनाक नावाचा पर्वत हे पहिलं संकट. माझ्यावर आराम करा ना हनुमानजी थोडा. रोकडोबाकडून आलोय म्हणून हे सांगतोय बरं का. जरा तुम्ही रोकडोबाचे भक्त आहात, आराम करा ना. त्यावेळेला हनुमानजी म्हणतात राम प्रभूचं काम झाल्याशिवाय माझ्या जीवनामध्ये आराम नाही. पहिला काम मग आराम. आणि मैनाका तुझ्यावर मी आराम घेणार नाही. याचं कारण असं आहे, लेका तू सोन्याचा आहेस आणि सोन्याने आजपर्यंत कोणाला आराम दिलाय म्हणून मला देणार आहे. सोनं का आराम द्यायसाठी असते का? म्हणून ते म्हटल्या जाते ना, सोनेवाले सोना नहीं, सोनेवाले सोनेवाले सोना नहीं, सोना तो हर आदमी का सोना हर लेता है, इसलिए सोने वाले सोना नहीं. आणि त्या ठिकाणी सुरसा नावाची सर्पाची आई, ईर्ष्या नावाची राक्षसीन, लंकिनी नावाची राक्षसीन, यांच्या सगळ्यांच्या संकटातून पार करत माझे हनुमानजी जातात. मशक रूप धारण करतात. त्या ठिकाणी बिभीषणाची भेट होते. बिभीषणजी सांगतायत की अशोक वृक्षाच्या खाली बसलेली आहे. त्या ठिकाणी जातात. त्या ठिकाणी बागेचा विध्वंस करतात, चुडामणी घेतात, परत येतात, सगळी लंका जाळतात. परत आल्यानंतर राम रावणाचं युद्ध होतं. राम प्रभूचा राज्याभिषेक होतो. आणि आता ऐका, माझे हनुमानजी अंजनी मातेच्या भेटीसाठी जातात. अंजनी मातेच्या भेटीसाठी गेल्यानंतर अंजनी मातेचं दर्शन घेऊन समोर बसतात. चित्र लक्षात घ्या गड्या, अंजनी पर्वत आपल्या महाराष्ट्रामध्येच आहे नाही का. आणि त्या ठिकाणी जात आहेत, आईचं दर्शन घेतात, समोर बसतात. आणि आई विचारते, हनुम्या कुठं गेला होता? हनुम्या कुठं गेला होता?
अरे मा प्रभूच्या सेवेत गेलो होतो. काय सेवा केली तू रामप्रभूची? म्हटले मा मी शोध लावला जानकी आईचा. काय काय केलं तू त्याच्यासाठी? अरे मा अनेक संकट आले, अनेक संकट आले. मैनाक नावाचा पर्वत आलाय मा, सुरसा आली मा, ईर्ष्या आली मा, लंकिनी आली मा, काय राक्षस मा, हो लंका निशिचर निकर निवासा, या कहा सज्जन रहे बासा. असं वाटलंय मा सज्जन नसेल, पण एक बिभीषण भेटलाय मा, त्याने मला जानकी मातेचा शोध लावून दिलाय मा. गेलोय मा मी तिथं, आणि सांगू मा मी रावणाच्या सगळ्या त्या बागेचा विध्वंस केला मा. अक्षय नावाच्या कुमाराचा क्षय केला मा, आणि त्या जंबूच्या छातीवर पाय दिलाय मा मी, आणि ब्रह्मपाश असल्यामुळे बांधला गेलोय मा. रावणाच्या सभेमध्ये उभं राहिलोय मा, शिव्या दिल्या रावणाला मी. रावण म्हटला की तू चोर आहेस. मी म्हटलो मी चोर आहे, पण ही 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 नगरी सुद्धा चोराचीच आहे ना, तू सुद्धा चोरच आहेस ना का, असं म्हटलंय मा मी, असं म्हटलंय मा. अंजनी माता म्हणते हनुम्या चाटा तर मारत नाही ना. इंद्र बारी चंद्र छत्र धरी, यम पाणी वाहे घरी, वायू सर्वदा पूजे ओसरी, विधी तेथ करी दडण कांडण. अश्विनी कुमार दोन्ही परिमळ द्यावे श्रेयस लागोनी, विलंब होता अर्धक्षणी दासी धावणी धुमसती. मैराड देव कानडे करती राक्षसांच्या, या ओव्याचा अर्थ पहा. मैराड देव कानडे करती राक्षसांच्या दाड्या खाडे, आरसान दाविती जयाकडे तेच रोकडे बुकाडी. नवग्रहाची पिढा गाडी, ते रावणे घातले बांधवडी, पायी घालोनिया बेडी पायरी तडी अडकविले. अरे विघ्न न राहू शके जया पुढे, तो गणेश होनी बापुडे, आणि गाढवाचे कळप गाडे चौकडे ओढत असे. अशी त्याची संपत्ती आणि सत्ता आहे का. गणपती बाप्पा गाढव ओढतो, खंडोबा दाढी करतो, वायुदेवता झाडून काढते, वरुण देवता सडा टाकते, चाटा मारतो, दाढी पेटवली म्हणतो. खोटं नाही बोलत ना. आई म्हणते, बरं आई म्हणते. त्यावेळेला माझ्या हनुमंताचे नेत्र ढिले होतात. आणखी एकदा आईचं दर्शन घेतात आणि म्हणतात मा तू शपथ घेऊन सांगतो मा मी हे सगळं काम केलं आहे, सगळं करून आलोय मा मी. शपथ घेतल्यानंतर मात्र अंजनी माता आपल्या पोराला अर्थात आलिंगन देते आणि विचारते हनुम्या तू भिला नाहीस रे, तुला भय नाही वाटलं? रावणाशी दाढी पेटून आला तू, माळ्या पेटून आला, एवढे संकट पार करून आला, तुला भय कसं वाटलं नाही रे? त्यावेळेला हनुमानजी म्हणतात मा आम्हाला भय वाटण्याचं कारणच नाही. त्याचं कारण काय? देव
देव उभा मागे पुढे 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 मागे हरिचा दाता नाही भजनाही त्रयलोकी भजनाही त्रयलोकी भजनाही आम्ही मेलो साला एका तासात. ऐका, प्रेमाने ऐकताय आपण. झालं काय, 15 मिनिट राहिलेत. आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी. तिन्ही लोकांमध्ये आम्हाला भय नाही. भय असण्याची अनेक कारणं सांगितल्या जातात. त्यापैकी द्वैत हे एक भय असण्याचं कारण आहे. दुजे जव जव घडे तव तव संसार भय जोडे. द्वैत नाही का भेद हे भयाचं कारण आहे महाराज. अग्नीला भिण्याचं कारण नाही, कारण दोन्ही अग्नीच आहेत, त्याच्यामध्ये द्वैत नाही. पाण्याला पाणी कधी घाबरत नाही, कारण त्याच्यामध्ये द्वैत नाही. पृथ्वीला पृथ्वी कधी घाबरत नाही, कारण त्याच्यामध्ये द्वैत नाही. आकाशाला आकाश कधी घाबरत नाही, कारण त्याच्यामध्ये द्वैत नाही. तसं मला असं वाटते, आपण ब्रह्माला ब्रह्म कधी घाबरणार नाही, कारण त्याच्यामध्ये द्वैत नाही. तसं आपल्यामध्ये आणि ब्रह्मामध्ये सुद्धा द्वैत नाही. घाबरण्याची काय गरज आहे? भय नाही त्रैलोकी. जिथं द्वैत आहे तिथं भय असतं, आणि भयामुळे खऱ्या अर्थाने आपल्याला फार मोठी चिंता वाटते. अभयम सत्व संसिद्धी ज्ञानयोग व्यवस्थिती दानम दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तपार्जवम गीताकार सांगतायत. आणि म्हणून अभयता ही अत्यंत महत्त्वाची आहे. आणि महाराज म्हणतात, आम्ही हरीचे दास आहोत. मला असं वाटते, मोठ्याचं दास्यत्व जर स्वीकारलं ना तर भिण्याची काय गरज आहे? भिण्याची काय गरज आहे? मोठ्याचं दास्यत्व जर स्वीकारलं, स्वतः निर्भय होण्याची शक्ती नसेल तर तुम्ही दास्यत्व स्वीकारा. ते गुरु तुम्हाला निर्भय बनवल्याशिवाय राहणार नाहीत. स्वतः निर्भय बनण्याची जर ताकद नसेल तर एखाद्या मोठ्या माणसाच्या आधाराला राहा. ते तुम्हाला निर्भय बनवल्याशिवाय राहणार नाहीत. आणि म्हणून आम्ही हरीचे दास आहोत, आणि दास्यत्व स्वीकारल्यामुळे भय नाही त्रैलोकी. आम्हाला तिन्ही लोकांमध्ये भय नाही. त्याचं कारण सुद्धा सांगतायत दुसऱ्या चरणामध्ये. देव उभा मागे पुढे 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 उगवी कोडे संकट उगवी कोडे संकट उगवी कोडे संकट उगवी कोडे संकट देव उभा मागे पुढे देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट उगवी कोडे संकट उगवी कोडे संकट उगवी कोडे संकट देव उभा मागे पुढे देव उभा मागे पुढे देव उभा मागे पुढे आमच्या प्रपंचावर एखादं संकट आलं तर तो आमच्या मागं पुढे उभा राहतो महाराज. तुम्ही त्याच्यावर सगळा भार टाका, तो आपल्या मागं पुढे उभा राहत असतो. आपल्याला माहीत नाही आपल्यावर काय संकट येणार आहे म्हणून, पण आपण जर नामचिंतन करत असाल, आपला जर विश्वास असेल तर तो आपलं संकट निवारण केल्याशिवाय राहत नसतो. उदाहरणं आहेत.
सांगून जाईल. खरं म्हणजे सांगितलं पाहिजे की तो संकट कसं निवारण करतो. थोडक्यामध्ये सांगेल. चोखोबाराय आमच्या तसे विदर्भातले मेहुणा राजा त्यांचं गाव नाही का, देऊळगाव राजा तालुक्यामध्ये मेहुणा राजा हे चोखोबारायांचं गाव. चोखोबारायांच्या सौभाग्यवतीचं बाळांपण जवळ आलं आणि चोखोबारायची सौभाग्यवती आपल्या सौभाग्याला म्हटली की मालक, तुमच्या घरात पैसे नाही नसू द्या, तुमच्या घरात धान्य नाही नसू द्या, पण माझे दिवस पूर्ण होतात. एखादं बाई माणूस तरी असलं पाहिजे ना, अरे एखादं कोणीतरी असलं पाहिजे ना, तुमच्या बहिणीला बोलवा ना. अशा प्रसंगातही जर सोयरे कामा पडत नसतील तर मग कधी पडतील, बहिणीला आणा ना तुमच्या. ऐका ऐका, चोखोबाराय आपल्या बहिणीच्या घरी निघाले. त्यांना पंढरपूरची आठवण आली. गेले पंढरपूरला. पंढरपूरला गेले महाराज. कल्पना करा, बारीमध्ये उभे राहिले आणि त्या साकडीजवळ गेले. बघा ऐका, ते साकडी लावलेली आहे ना, आणि प्रभूने त्यांना पाहिलं. चोखोबा, अरे तुला बहिणीच्या घरी पाठवलं होतं ना रे, इकडे कसा काय आला तू? बहिणीच्या घरी पाठवलं होतं, तुझ्या प्रपंचात किती मोठं संकट आहे का, किती अडचण आहे, तू माझ्याकडे आलास. चाल, तुझा प्रपंच विसरून जर तू माझ्याकडे आला असेल ना, तर मला सुद्धा पंढरपुरातले सगळे भोग विसरून तुझ्या घरी गेलं पाहिजे. चोखोबारायचं बहीण होण्याचं सौभाग्य प्रभूला प्राप्त होतं. बहीण, चोखोबारायची बहीण, अत्यंत गरीब भावाची बहीण, आणि ते होणं म्हणजे कठीण महाराज. अनेक ठिकाणी थिगडं लावलेलं पातळ, डोक्यावर एक गठोडं, एक बगलीमध्ये, आणि निघाली चोखोबारायची बहीण चोखोबारायच्या घरी. संध्याकाळची वेळ, कुडाचं घर, अनेक फटी पडलेला दरवाजा, आणि त्या ठिकाणी आत बसलेली एकटी माझी चोखोबारायची सौभाग्यवती. देवा, काय रे आमच्या पतीला तू वेळ लावला आणि आमच्या प्रपंचावर असं संकट आणलं? अरे भक्ती करणाऱ्याला, भजन करणाऱ्याला जर इतका त्रास दिला का, तर कोण भजन करेल रे देवा तुझं? अशा संकटातही तू सहकार्य करू नये आमचं. तेवढ्यात बाहेरून आवाज, वहिनी उघडा दार, वहिनी उघडा दार. हाका मारी. चोखोबाची बहीण झाला शारंधर. वहिनी, ओ वहिनी उघडा दार. वहिनी असा आवाज आला. ऐका, वहिनीने दार उघडलं. उघडल्यानंतर समोर पाहिलं चोखोबारायची बहीण, डोक्यावर गठोडं, बगलीमध्ये गठोडं, आणि चोखोबारायची बहीण समोर दिसल्यानंतर त्यावेळेला चोखोबारायची सौभाग्यवती म्हणते, बरे बाई तुम्हा देवाने धाडिले. कोणी धाडिले? कोणाला म्हणते? बरे बाई तुम्हा देवाने धाडिले, आणि पती माझे गेले कुणीकडे? चोखोबारायची बहीण म्हणते, वहिनी केली त्वा सूचना, आला माझ्या घरा, त्याने केली त्वरा मज लागे. तो माझ्या घरी आला, त्याने मला इथं पाठवलं, आणि त्या ठिकाणी चोखोबारायची बहीण सगळं काम करत होती. दिदे, घर झाडून काढणे, घर सारून काढणे, कूड लिपून काढणे, भांडे घासून काढणे, खूप मोठ्या गोदड्या नदीवर घेऊन जाणे, त्या सगळ्या धुवून आणणे, आणि चोखोबारायच्या घराच्या समोर सडा टाकणे. इंद्र चंद्र महेंद्र यातीची पूजिती तो चोखोबारायच्या त्या अंगणामध्ये सडा टाकतो. छोटंसं अंगण महाराज, गरिबाचं अंगण ते, आणि बाहेर एका चुलीवर रोज पाणी तापवतो, आणि अंगणामध्ये सडा टाकतो अक्रूर महाराज, आणि मधली जागा आहे ना थोडी सारून घेतो, त्याच्यावर मस्त रांगोळी काढतो. चोखोबारायच्या दाराच्या समोर चोखोबारायची ही बहीण रांगोळी काढते. वहिनी, तुम्ही कोणचंच काम करायचं नाही, मी आहे ना, माझ्या दादाचं माझ्यावर खूप कर्ज आहे ना मी, तुम्ही फक्त सांगायचं, तुम्ही फक्त काम सांगायचं, मी आहे ना काम करायसाठी. चोखोबारायला मुलगा होतो. बोलावणी सवासनी पाडना घातले, नाव ते ठेविले कर्ममेळा. कर्ममेळा असं नाव ठेवलं जातं. सवासनीला बोलावलं जातं. स्वतः प्रभू चोखोबारायच्या मुलाचं नाव ठेवतात कर्ममेळा. आणि ऐका, 1.25 महिना पूर्ण होतो. दादा निघालेला आहे. आता जर मी इथं दिसली तर तो काय करील मला माहीत नाही. म्हणून एक दिवस वहिनीचं दर्शन घेऊन चोखोबारायची बहीण पुढे उभी राहते आणि म्हणते, वहिनी जाते वहिनी आता आमच्या घराला.
आणि रागे भरतील मला धनी माझे. काय शब्द आहेत नामदेव महाराजांचे. माझे धनी माझ्यावर रागवतील. याचा कोण धनी आहे महाराज? याचा धनी आहे साधू. अहम भक्त पराधीनो. साधू माझ्यावर, माझा दादा माझ्यावर रागवेल. जाते वहिनी आता आमुच्या घराला, रागे भरतील मला धनी माझे. वहिनी म्हणते, बाई येऊ द्या घरधनी, करतील बोळवण, काय मी उत्तीर्ण होऊ आता. घरधनाला येऊ द्या, माझ्याजवळ काही नाही बाई. तुम्हाला पातळ घेण्यासाठी येऊ द्या घरधन्याला. तुम्हाला पातळ घेतील बाई. किती काम केले तुम्ही. 1.25 महिना माझ्या घरी काम केले बाई तुम्ही. इतकं काम केले तुम्ही सगळं. आणि तुम्ही जर पातळ न लिहिता जर निघाल्यात, सासरच्या महिला काय म्हणतील. पातळ घेऊन जा. त्यावेळेला नाही वहिनी, नाही मला पातळ नको, मला आता गेलं पाहिजे, माझे धनी माझ्यावर रागावतील. त्यावेळेला वहिनी म्हटली, बाई थांबा बाई आता शिवते मी चोडी. थांबा बाई आता शिवते मी चोडी, न लगी वनमाडी बोलत असे. माहेर सोडताना मुली रडत असतात. माहेर मुलीला अत्यंत प्रिय असतं पहा. माहेरासारखं दुसरं काहीही प्रिय नसतं पहा मुलीला. आणि या चोखोबाराईच्या बहिणीला सुद्धा माहेर अत्यंत प्रिय आहे. आणि चोखोबाराईची बहीण सुद्धा आपलं माहेर सोडताना, आपल्या भावाचं घर सोडताना रडते महाराज. रडते. वहिनी मला चोडी नको, मला पातळ नको. खरं सांगू वहिनी, तुमच्या प्रपंचावर कोणतेही संकट असू द्या, फक्त माझं स्मरण करा. खरं सांगू वहिनी, तुम्ही जर एखाद्या वेळेला खूप धुणं काढलं ना, तर मग तुम्ही नदीवर या, माझं स्मरण करा, मी येईल. तुम्ही बाजूला बसून माझ्याशी गप्पा मारा, मी तुमच्या घरातलं सगळं धुणं धुवून देईल वहिनी. तुम्ही भांडे काढलेत ना, मला आवाज द्या, स्मरण करा, मी येईल वहिनी. फक्त माझं स्मरण करा.